हेलो बच्चों, वेलकम टू यूक फिजिक्स ट्यूटोरियल। तो बच्चों, आज के क्लास में हम पढ़ने वाले हैं वर्क एनर्जी एंड पावर। दैट इज़ क्लास 9 का ये लेसन है वर्क एनर्जी एंड पावर, जो कि बहुत ही यूजफुल है। इन दिस चैप्टर वी आर गोइंग टू स्टडी सम बेसिक थिंग्स, बेसिक यूनिट्स ऑफ वर्क एनर्जी एंड पावर। ये जो चैप्टर है ये क्लास 11th एंड 12th के बच्चों के लिए बेसिक चैप्टर है। हमने पिछले लेक्चर में क्लास 7 का एक मोशन एंड टाइम रिलेटेड एक वीडियो मैंने पोस्ट किया है, वो भी बेसिक है। देन एवरीवन नोज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। देयर आर 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। दे आर ऑल्सो वेरी यूजफुल फॉर क्लास 11th एंड क्लास 12 ग्रेविटेशन चैप्टर। ऑल दीज chapters are the basic for class 11th and 12th student। सो बच्चों, जो भी CBSE के स्टूडेंट्स हैं, NCERT फॉलो करते हैं, स्टेट बोर्ड के हैं, इन सभी बच्चों के लिए ये चैप्टर हेल्पफुल है, वर्क एनर्जी एंड पावर। तो बच्चों चलो हम स्टार्ट करते हैं आपका वर्क एनर्जी एंड पावर, जो कि बहुत ही सिंपल लेसन है। तो बच्चों, व्हाट इज मीन बाय वर्क? फर्स्ट वी स्टडी व्हॉट इज मीन बाय वर्क। तर बघा मित्रांनो, वर्क म्हणजे काय? वर्क मीन्स व्हॉट? तुम्हाला शब्दावरून त्याचा अर्थ कळालेला असेलच, परंतु या ठिकाणी आपण स्टडी करत आहे फिजिक्स। दिस चॅप्टर बेसिकली बिलॉंग्स टू सब्जेक्ट फिजिक्स। हा वर्ग 9वीचा चॅप्टर जरी असेल तरी हा फिजिक्सचा बेस आहे। यामध्ये वर्क बघा, आता या ठिकाणी वर्क म्हणजे आपण काय सांगू शकतो? या ठिकाणी 2 अर्थ घेतले जाऊ शकतात वर्क मीन्स। आता बघा, जसं की काही वर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल फॅन। एव्हरीवन नोज व्हॉट इज मीन बाय फॅन। फॅन म्हणजे काय होते? याला आपण पंखा म्हणू शकतो, बरोबर आहे। फॅन याचा एक अर्थ पंखा होतो, आणि दुसरा फॅन म्हणजे काय? बघा, दुसरा फॅन मीन्स व्हॉट? सगळेजण प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन एखादा मूव्ही बघितलेला असेल, आपण घरी टी व्ही बघतो, प्रत्येक एखादा हिरो किंवा हिरोईनचा कोणी ना कोणी एखादा फॅन असतो। कोणी दीपिका पादुकोणचा फॅन असू शकतो, कोणी कटरीना कैफचा फॅन असू शकतो, कोणी अक्षय कुमारचा फॅन असू शकतो। तर हे तुमचं तुम्हाला माहीत मित्रांनो की तुम्ही कोणाचे फॅन आहात। माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की या फॅन हा जो वर्ड घेतलेला फॅन, आपण याचे 2 अर्थ असू शकतात। एक फॅन मीन्स हा पंखा, आणि दुसरा फॅन म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे। आता बघा, या ठिकाणी हा फॅन मीन्स मी सांगितलं तो की कोणी अक्षय कुमारचा फॅन असू शकते, कोणी कटरीना कैफचा फॅन असू शकतो। मी तर अक्षय कुमारचा फॅन आहे। सो चला मित्रांनो, हा एक फनी लेसन म्हणून आपण कन्सिडर करून त्याला समजून घेऊ। जेवढं आपण याला इझी मेथडनी जाऊ तेवढं आपल्याला समजायला अतिशय सोपं जाईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जसं फॅन आपण कन्सिडर केलं तसंच वर्कचं सुद्धा या ठिकाणी आहे। जसं की एखादा स्टुडंट असेल, हा स्टुडंट, लेट अस कन्सिडर, हा स्टुडंट जर एखादा हा अभ्यास करत असेल, दी स्टुडंट इज रीडिंग अ बुक। आता एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर त्यावरून आपण काय सांगू शकतो? वेदर दॅट स्टुडंट इज डुईंग सम अमाऊंट ऑफ वर्क। आपण म्हणू शकतो काय तो मुलगा अभ्यास करत आहे, म्हणजे याचा अर्थ तो काहीतरी वर्क करत आहे, काम करत आहे, काहीतरी कार्य करत आहे। तर फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण याला वर्क म्हणू शकत नाही। बघा, या हे जनरल लँग्वेजमध्ये वर्क असू शकेल, पण इन द लँग्वेज ऑफ फिजिक्स, सायन्सच्या लँग्वेजमध्ये याला आपण वी कांट से दिस इज द वर्क और वर्क इज डन। द व्हेन वी से दॅट वर्क इज डन ऑन दी ऑब्जेक्ट। तर बघा, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ। लेट अस कन्सिडर दिस इज द रॉक। ये कन्सिडर करू, हा रॉक आहे। रॉक मीन्स एक बडा पत्थर, या फिर इन मराठी लँग्वेज वी कॉल्ड इट ॲज अ दगड। एखादा आपण रॉक घेतला, या रॉकवर फोर्स अप्लाय करते। दिस इज द रॉक अँड अ पर्सन इज अप्लाइंग फोर्स ऑन द रॉक इन दिस डायरेक्शन। फॉर एक्झाम्पल, अ 5 न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड। फोर्सचं बेसिक युनिट काय आहे? न्यूटन आहे, म्हणून या ठिकाणी एन लिहिलेला आहे। तर या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करत आहे। हा फोर्स किती आहे? फोर्स ऑफ 5 न्यूटन, बरोबर आहे। आता फोर्स अप्लाय केल्यानंतर 5 न्यूटन एवढा या रॉकवर फोर्स अप्लाय केल्यावर हा दगड किंवा हा पत्थर म्हणा, हा दगड
याच्या ओरिजिनल पोझिशनवरून या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट आपण DXने डिनोट करू किंवा यसने सुद्धा डिनोट करतो. डिस्प्लेसमेंट यस झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी से 2 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट झाली. किती मीटर, 2 मीटर. तर या ठिकाणी फोर्स अप्लाय केला 5 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट झाली 2 मीटर. सो वर्क डन इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कशाचा प्रॉडक्ट असतो, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर ज्या वेळेस फोर्स अप्लाय करू आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर जर डिस्प्लेसमेंट होत असेल मित्रांनो, तेव्हाच आपण वर्क, सम अमाऊंट ऑफ वर्क इज डन असं आपण म्हणू शकतो. सो वर्क इज व्हॉट, वर्क इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंटला या ठिकाणी यसनी डिनोट करतो, फोर्सला कशाने डिनोट केलं, एफनी. तर बघा हा फॉर्म्युला झाला वर्कचा. मीन्स व्हेन वी से दॅट वर्क इज डन ऑन दी ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टवर वर्क केलं किंवा या पर्सननी वर्क केलं असं केव्हा आपण म्हणू शकतो, ज्यावेळेस फोर्स अप्लाय झाला आणि ॲट द सेम टाईम काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. तर या ठिकाणी बघा फोर्स किती अप्लाय केला, 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. आणि यस मीन्स वॉट, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झाली, 2 मीटर. सो इट इज 2. सो 5 × 10 इट इज काय येईल हे, 10. सो दिस इज द वर्क. बरोबर आहे. आता याचं युनिटसुद्धा या ठिकाणी लिहावं लागते आपल्याला. तर याचं युनिट हा जे मीन्स वॉट, जूल. आपण युनिट स्टडी नाही केलेली आहेत तरी या ठिकाणी नेक्स्ट समोर आपल्याला युनिट स्टडी करायचे. तर वर्कचं युनिट काय ते या ठिकाणी जूल. बिकॉज वर्क अँड एनर्जी, वर्कचं युनिटसुद्धा जूल आहे, एनर्जीचं युनिटसुद्धा जूल आहे. फोर्सचं युनिट काय असते, न्यूटन. हे SI युनिट्स आहेत. हे आपल्याला युनिट्स लक्षात ठेवायचे आहेत. सो दिस इज द वर्क. मीन्स वेन वी से दॅट वर्क इज डन when we apply force and at the same time displacement takes place. बघा आता वर्कलाच आपण याच्यामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा स्टडी करू शकतो. दुसऱ्या केसमध्ये सुरुवातीला बघितली ती फर्स्ट केस आहे. आता दुसरी केस कशी कन्सिडर करता येईल, बघा एक ब्लॉक आहे. लेट्स कन्सिडर दिस इज द ब्लॉक. हा ब्लॉक कन्सिडर करू. या ब्लॉकवर दोन्ही साईडनी फोर्स अप्लाय होत आहे. या साईडनी फोर्स अप्लाय होत आहे, फोर्स ऑफ, या ठिकाणी कन्सिडर करू फोर्स ऑफ 5 न्यूटन अप्लाय होते. कोणत्या डायरेक्शननी, या डायरेक्शननी. मीन्स टुवर्ड्स धिस साईड. किती फोर्स अप्लाय होते या ठिकाणी, फोर्स ऑफ 5 न्यूटन. आणि या डायरेक्शनमध्ये सुद्धा फोर्स अप्लाय होत आहे, तो कन्सिडर करू आपण फोर्स ऑफ 10 न्यूटन. मीन्स इन धिस डायरेक्शन. बघा दोन्ही डायरेक्शनमध्ये या ठिकाणी फोर्स अप्लाय होत आहे. तर यावरून काय सांगता येईल, बघा हा ब्लॉक जो आहे हा कोणत्या डायरेक्शनमध्ये जाईल, whether this block is moving towards left or towards right, because we are applying force on both the direction. Here in this direction we are applying force of 5 Newton, this direction we are applying force of 10 Newton. तो ये जो ब्लॉक है, ये ब्लॉक कौन सी साइड में जाएगा, whether this block is moving in towards right or towards left. तो obviously this block is moving towards right. Why? Because here 10 Newton of force is applied. म्हणजे या ठिकाणी फोर्स जास्त प्रमाणात अप्लाय होत आहे, या ठिकाणी कमी प्रमाणात अप्लाय होत आहे. सो ऑब्वियसली दिस ब्लॉक इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. कन्सिडर करू की हा ब्लॉक राईटला गेल्यानंतर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झाली. सो धिस डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू आपण 3 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट झाली. तर वर्क डन किती होईल, वर्क डन इज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आपण बघितलं आत्ताच. तर फोर्स किती आहे, 10 न्यूटन इंटू डिस्प्लेसमेंट किती झाली, 3 मीटर. सो वर्क डन इज 30 जूल. सो दिस इज द वर्क डन. बरोबर आहे. आता दुसऱ्या केसमध्ये कन्सिडर करू आपण. बघा या केसमध्ये काय होत आहे, एक लक्षात घ्या की ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनमध्ये काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. मीन्स या ठिकाणी काय सांगू शकतो की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हा. बघा या ठिकाणी फोर्स राईट साईडला अप्लाय केला आपण ब्लॉकसुद्धा राईट साईडला मूव्ह झाला. फोर्स दोन्ही साईडने अप्लाय केला, परंतु ब्लॉक कोणत्या साईडला मूव्ह झाला, राईट साईडला. बिकॉज हिअर फोर्स इज ग्रेटर दॅन दिस फोर्स. डिस्प्लेसमेंट झाली 3 मीटर टुवर्ड्स राईट. मीन्स दोघांची डायरेक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची काय आहे, सेम आहे. जर दोघांची डायरेक्शन सेम असेल तर या ठिकाणी हे जे वर्क डन आलं, वर्क डन किती आलं, 30 जूल. सो या ठिकाणी वर्क डन कसं राहिले, नेहमी पॉझिटिव्ह राहील. वर्क डन इज ऑलवेज
पॉझिटिव्ह व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. आता जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन जर डिफरंट असेल, बघा या ठिकाणी याची फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दे आर इन, जर हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील, इफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, बरोबर आहे, कसे असतील ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील, तर वर्क डन येणारं कसं राहील तुमचं निगेटिव्ह. हे लक्षात ठेवायचं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनमध्ये होत असेल तर वर्क डन नेहमी कसं येईल पॉझिटिव्ह, आणि जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर वर्क डन काय येईल, सपोज हेच वर्क डन जर आलं 30 तर हे वर्क डन राहील निगेटिव्ह 30 जूल मायनस साइन. सो दिस इज द सेकंड केस ऑफ वर्क. आता बघा थर्ड केसमध्ये आपल्याला वर्क डन स्टडी करायचं आहे. यामध्ये कन्सिडर करू दिस इज द वॉल, याला आपण भिंत म्हणू. या वॉलवर एखादा लेट्स कन्सिडर दिस इज द पर्सन अँड दिस पर्सन इज अप्लाइंग अ फोर्स ऑफ 50 न्यूटन, 50 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करत हा पर्सन या भिंतीवर, और वी कॅन से दॅट वॉल. आता या ठिकाणी या वॉलवर एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होईल का? या ठिकाणी डिस्प्लेसमेंट नाही होत आहे. जर डिस्प्लेसमेंट जर होत नसेल, ही वॉलच नाही कोणताही ऑब्जेक्ट घेतला आपण कन्सिडर केला, त्यावर फोर्स अप्लाय केला, परंतु जर डिस्प्लेसमेंट होत नसेल, डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी 0 असेल, वर्क डन इज व्हॉट फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट यसनी नोट केली. तर या ठिकाणी फोर्स किती अप्लाय केला, या ठिकाणी बघा फोर्स आहे 50 न्यूटन, परंतु डिस्प्लेसमेंट होत आहे का? नाही. सो डिस्प्लेसमेंट 0, तर ॲन्सर काय येईल 0. सो वर्क डन किती आलं आपलं 0. यावरून आपण काय सांगू शकतो की वर्क इज सेट टू बी 0 इफ द डिस्प्लेसमेंट इज 0. मीन्स वर्क इज सेट टू बी 0. वर्क इज सेट टू बी 0 नो मॅटर हाऊ मच फोर्स इज अप्लाइड. आपण किती फोर्स अप्लाय केला त्याला महत्त्व नाही. जर डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी 0 होत असेल तर वर्क डन टोटल वर्क डन काय राहील 0 राहील. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे झालं मित्रांनो वर्कबद्दल. आता आपण पॉवर्स बघू. पॉवर हा टॉपिक. सो पॉवर मीन्स व्हॉट? पॉवर इज वर्क डन पर युनिट टाईम. पॉवरला डिनोट करतो आपण, बघा पॉवर पी या लेटरनी डिनोट करतो. त्यानंतर वर्क डन कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल डब्ल्यू लेटरनी. आणि टाईम जो आहे टाईम कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल टी या लेटरनी. सो देअरफॉर पॉवर इज इक्वल टू व्हॉट? वर्क डन पर युनिट टाईम. हा त्याचा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम. हे काय रिप्रेझेंट करते? इट रिप्रेझेंट्स, बघा इट रिप्रेझेंट्स हाऊ फास्ट और हाऊ स्लो वर्क इज डन. सो दिस इज पॉवर. वर्क डन पर युनिट टाईम मीन्स फास्ट होते की स्लो होते हे कोण सांगते आपल्याला? पॉवर सांगते. हाऊ फास्ट और हाऊ स्लो वर्क इज डन. सो दिस इज अबाउट द पॉवर. आता यामध्ये आपल्याला याचे युनिट्स फाइंड आउट करायचे आहेत. बघा पॉवरचा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला? पॉवर इज इक्वल टू व्हॉट? वर्क डन पर युनिट टाईम. बघा वर्कचं युनिट आपण अगोदर फाइंड आउट केलं. वर्कचं युनिट काय असते? जूल. वर्कचं युनिट असते जूल. जूलला आपण जे या लेटरनी डिनोट करतो. हे सायंटिस्टचं नाव आहे. इन हॉनर ऑफ सायंटिस्ट जूल, सॉरी इन हॉनर मीन्स या वर्कचं युनिट आपण जूल लिहितो सायंटिस्टचा हॉनर म्हणून. हे जूल इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. सो जूल याला आपण जे लिहू शकतो. आणि टाईमचं युनिट काय असते? सेकंद. हे स्मॉलर युनिट आहे, याला यसने डिनोट करतो. सो याची युनिट काय होतील बघा? हे जूल पर सेकंद. सो युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंद. आणि जूल पर सेकंद या रेशोला सुद्धा एका क्वांटिटीने डिनोट करतो आपण. इन हॉनर ऑफ सायंटिस्ट जेम्स वॅट. सो पॉवरचं युनिट आपण जूल पर सेकंद सुद्धा लिहू शकतो आणि वॅट सुद्धा लिहू शकतो. जेम्स वॅट आणि हे जूल हे सर्व सायंटिस्टची नाव आहे. आता या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो 1 वॅट म्हणजे काय. एखाद्याने जर तुम्हाला क्वेश्चन केला व्हॉट इज 1 वॅट? 1 वॅट मीन्स व्हॉट? बघा 1 वॅट मीन्स काय हे आपल्याला बघायचं आहे. पॉवर 1 जूल अपॉन 1 सेकंद दॅट इज इक्वल टू 1 वॅट. बघा या ठिकाणी
1 वॅट मीन्स वॉट, इट इज टू डू 1 जूल ऑफ वर्क इन 1 सेकंड, त्याला आपण काय म्हणतो 1 वॅट. आता बघा मित्रांनो, याचं पॉवरचे अजून काही युनिट्स आहेत बघा. 1 किलो वॅट हवर, हे लक्षात ठेवायचं. हे बऱ्याच स्पर्धा परीक्षा जे असतात MPSC UPSC त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत सायन्सवर. स्पर्धा परीक्षेमध्ये सायन्सचे वर बेस क्वेश्चन्स विचारतात, त्यामध्ये हा क्वेश्चन बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. 1 किलो वॅट इज इक्वल टू वॉट, असं क्वेश्चन आहे. तर बघा 1 किलो वॅट म्हणजे होते 1000 वॅट, बरोबर आहे. आता या ठिकाणी 1 किलो वॅट हवर बघा, 1 किलो वॅट हवर म्हणजे काय, 1 किलो वॅट हवर मीन्स वॉट, 1000 वॅट हवर. 1 किलो मीन्स वॉट 1000, बरोबर आहे. 1000 वॅट हवर. आता वॅट म्हणजे काय बघा, जूल पर सेकंद. आपण अगोदरच बघितलं, म्हणजे 1000 इंटू वॅटचं युनिट काय, यालाच आपण वॅटला काय लिहू शकतो, जूल पर सेकंद मल्टिप्लाइड बाय हवर. हवर म्हणजे तास. आता बघा आपण वॉच बघतो, एका तासामध्ये किती सेकंद असतात. 1 हवर इज इक्वल टू किती असतात हे, 3600 सेकंद. मीन्स एका तासामध्ये किती सेकंद असतात, 3600 सेकंद. म्हणून याला आपण काय लिहू शकतो बघा, हे 1000 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय जूल पर सेकंद मल्टिप्लाइड बाय दिस इज हवर, अँड 1 हवर मीन्स वॉट, 3600 सेकंद, बरोबर आहे. आता हा जूल पर सेकंद आहे. दिस सेकंद अँड दिस सेकंद विल गेट कॅन्सल. सो काय राहील या ठिकाणी बघा, 1000 आणि हा 3600, याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि सॉल्व केलं, हा जूल राहील. याचं 1000 मल्टिप्लाइड बाय 3600, याचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते काय मिळेल, 3.6 इंटू 10 पॉवर 6, आणि हा जूल. 3.6 इंटू 10 पॉवर, हा 10ला पॉवर 6 आहे, 6 जूल. सो दिस इज 1 किलो वॅट हवर. So 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 power 6 joule. So friends, this is all about the work, energy and power. Energy means it is the capacity of doing work. Energy म्हणजे काय होते, it is the capacity of doing work. So hope you guys all understand. तुम्हाला काय अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. So thank you very much.